हम घबराए मिलो ना तुमसे, हम घबराए मिलो तो याद उठाए। हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है। मिलो ना तुमसे दिल घबराए, मिलो तो याद उठाए। हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है। बोलू नका राग तुम्ही आणू नका, वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका। बोलू नका राग तुम्ही आणू नका, वाईट बोलू नका राग तुम्ही आणू नका।
कमीत त्या बाळाला दूध पाज. दूध पाजून मला वडील द्यायला टाइम होतो ना ते. अगं नंतर जास्तीत पण तो बाळ रडता कमीत कमी तिला दूध त्याला दूध तरी पाज. आणि मग आले होते ते आता दूध नाही पाहिजे मला घाई होतं जल्दी लवकर. नंतर तो ईश्वर वणकर तिच्या पती रागामध्ये येतो काय म्हणतो? आणि तिच्या दोन कणपटामध्ये मारतो. दोन कंपड्यात मारतो. नंतर तिच्या दोन कणपटामध्ये मारतो आणि ती टोपली हा. त्या रस्त्यामध्ये फेकून देते म्हणजे अंगणात फेकते हो रागाला ना. आणि घरामध्ये जाऊन मस्त बाजीवर झोपते. पहा नंतर काय होते. बोला. सविताला डान्स केला माझ्या सेवक बांधवांना. पहा सापाने डान्स केला त्या बाईला कारण तिने मर्यादा तोडली होती. नंतर बायांना वाटत होते की सविता रोज येत होती, रोज कामावर येत होती, पण आज का नाही आली. म्हणून सर्व बाया तिच्या घराकडे गेल्या सायंकाळी 5 वाजता सुट्टी झाल्यानंतर माझ्या सेवक बांधवांनो. नंतर ते घडलेला प्रसंग त्या बायांना ती सांगते. पहा काय होते.
असं घडलं म्हणून त्याने परमेश्वराला सुद्धा सांगितले नाही. म्हणून काय म्हणतोय का ज्या ठिकाणी तिला साप डसतो त्याच ठिकाणी ती बाई मरण पावते. माझ्या सर्व बांधवांनो पहा, नंतर मरणाच्या वेळेस तिला त्या लहानशा मुलीची आठवण येते की माझ्या मुलीचा सांभाळ कोण करेल. अगोदर तिला लक्षात नाही आलं. माझ्या सर्व बांधवांनो पहा काय होते. दुसऱ्या दिवशी बाई कामाला गेली. त्यांचं केलं सापाने ते त्याच्या मेले. त्यांचं केलं सापाने ते त्याच्या मेले. आता कोण घेईल काळजी, आता कोण घेईल काळजी. लहानशा मुलीची वाईट बोलू नका, राग तुम्ही आणू नका. वाईट बोलू नका, राग तुम्ही आणू नका. नको करू सेवक भाऊ सबदाच्या अपमान. सुरस मला साथ देईल भगवान. 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 हे दुःख दूर होईल सर्वांचे, दुःख दूर होईल सर्वांचे. कृपा आहे बाबाची, वाईट बोलू नका, राग तुम्ही आणू नका. वाईट बोलू नका. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्माए. गावातील पुरुष मंडळी त्याचप्रमाणे महिला मंडळी यांनी श्रीमान सार्वेजी यांच्या निवासस्थानी जेवण करण्याकरता लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. हा, बाबाचे सेवक विलासजी वासनिक यांच्याकडून 50 रुपये. तसेच गजाननजी ईश्वरकर राहणार सिद्धेपार यांच्याकडून 50 रुपये. तेजरामजी सार्वे राहणार तुमसर यांच्याकडून 50 रुपये. तसेच गौरी शंकरजी सार्वे राहणार सिद्धेपार बाबाचे सेवक यांच्याकडून 50 रुपये पार्टीकडून.